तर मंडळी, या व्हिडिओत मी तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ज्या गोष्टी सांगणार आहे त्यापैकी बऱ्याच ज्या गोष्टी तुम्ही या अगोदर कुठेही कधीही ऐकलेल्या नसतील आणि त्या ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल याची मला पूर्ण खात्री आहे। छत्रपती संभाजी महाराज हे एक जागतिक दर्जाचे लष्कर सेनानी होते। धर्मवीर संभाजीराजे जेव्हा गादीवर आले तेव्हा त्यांचं वय फक्त 23 ते 24 वर्षाचं होतं आणि त्यांच्या समोरची संकट किती प्रचंड होती ती बघा। जगातला सर्वात श्रीमंत बादशाह, जगातला सर्वात ताकदवार बादशाह, जगातील सर्वात ताकदवार तोफखाना घेऊन 3.5 लाखाच्या समुद्रासारख्या अफाट सैन्यासह 9 वर्ष इथे दख्खनमध्ये येऊन बसला होता। तिकडे पोर्तुगीज होते, सिद्धी होते आणि इंग्रजही होते आणि याच्या व्यतिरिक्त स्वराज्यात आतल्या आत दुश्मनांचीही काही कमी नव्हती। औरंगजेब हा मुत्सद्दी आणि बुद्धिमान राजकारणी होता। शंभूराजे या सर्वांना पुरून उरले। स्वराज्याचा टवकाही त्यांनी 9 वर्षात उडू दिला नाही, इतकी भयंकर तटबंदी केली होती। याशिवाय इतक्या भयंकर प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्य वाढवलं। मित्रांनो, औरंगजेब किती शक्तिशाली होता, औरंगजेब किती बुद्धिमान होता हे तुम्हाला 2च उदाहरणावरून कळेल। विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही या 2 शाह्या पत्त्याच्या किल्ल्याप्रमाणे औरंगजेबासमोर 1.5-2 महिन्यातच कोसळल्या, पण स्वराज्य मात्र औरंगजेबासमोर न झुकता तहाट राहिलं, खंबीर राहिलं आणि तेही 9 वर्ष। या काळात संभाजी महाराजांना कुठेही पराभव पत्करावा लागला नाही। यातच त्यांच्या मुत्सद्दीगिरीची, लष्करी नेतृत्वाची झलक दिसते। मित्रांनो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे जागतिक पातळीवरचे एक महान लष्करी सेनानी नेता होते। संभाजी महाराजांबद्दलची दुसरी गोष्ट म्हणजे संभाजी महाराज अजिंक्य योद्धा होते। मित्रांनो, सन 1680 ते 1689 या काळात मराठ्यांच्या आणि इतर सत्तांच्या जेवढ्या लढाया झाल्या तेवढ्या लढाया भारताच्या इतिहासात कधीच झाल्या नाहीत। या घनघोर लढाईची संख्या किती होती याबाबत विविध इतिहासकारांची अनेक मतं आहेत। 120 पासून 180 पर्यंत या लढायांची संख्या सांगितली जाते। विशेष म्हणजे यापैकी बहुतांश लढायांमध्ये स्वतः संभाजी महाराज पुढे राहून आघाडीवर लढत होते। या कुठल्याही लढाईत मराठ्यांना हार पत्करावी लागली नाही। काही वेळा यशस्वी माघार जरूर घ्यावी लागली, पण दणदणीत पराभव कुठेही झाला नाही। याउलट लढाईत शत्रूंचा अगदी दणदणीत पराभव झाला होता। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मैदानात एक अजिंक्य योद्धा म्हणून होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल तिसरी गोष्ट म्हणजे शंभूराजांची संशोधक वृत्ती आणि कल्पकता, थक्क करून टाकणारी बुद्धिमत्ता। छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच शंभूराजेही अत्यंत कल्पक बुद्धीचे आणि संशोधक वृत्तीचे होते। आपल्याला त्यांची कल्पकता, त्यांचे चामड्याचे बुलेट प्रूफ जॅकेट, तरंगणारा तोफखाना आणि हलक्या तोफा, खाडी बुजवून भराव टाकून सेतू तयार करण्याची योजना, जैविक अस्त्रांची योजना आणि आरामात केलेल्या बदलावरून आपल्याला लक्षात येते। जेव्हा संभाजी महाराज दक्षिण भारतातल्या मोहिमेवर होते तेव्हा कर्नाटकी तीक्ष्ण बाणांपासून वाचण्यासाठी प्राण्यांच्या कातड्यांचे तेल लावलेली जाड चिलखतं त्यांनी बनवून घेतली होती। जेव्हा मावळ्यांनी ती चामडी तेल लावलेली चिलखतं घातली तेव्हा आश्चर्य म्हणजे केवळ कर्नाटकी बाणांपासून नव्हे तर कर्नाटकी बंदुकीच्या छर्र्यापासूनही मराठ्यांचे रक्षण झाले। त्या अर्थाने संभाजी महाराजांना बुलेट प्रूफ जॅकेटचा जनकही म्हणायला कुणाची हरकत नसावी। संभाजी महाराजांनी हलक्या तोफांना बनवण्याचा कारखानाही तयार केला होता। त्यांच्या तोफा अत्यंत हलक्या पण प्रभावी होत्या। त्यासोबतच संभाजी महाराजांनी तराफ्यांच्या मदतीने पाण्यावर तरंगणारा हलका तोफखानाही तयार केला होता। हा तोफखाना मदतीला आल्यानंतर मराठी सैन्याची ताकद फार वाढली होती। संभाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्धीला धडा शिकवण्यासाठी खाडीत भराव टाकून सेतू बनवण्याची योजनाही राबवण्याचा प्रयत्न केला होता। दुर्दैवाने महाराजांना त्यात अपयश आलं, पण त्यांची कल्पकता थक्क करणारी होती। यासोबतच संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या
अरमारातही अनेक नवे बदल केले. तसेच जेव्हा शहजादा शाह आलम हा दक्षिण कोकणाच्या तळ कोकणाच्या मोहिमेवर आला तेव्हा जैविक अस्त्रांचा वापर संभाजी महाराजांनी केला होता. त्यांनी जैविक अस्त्रांच्या मदतीने हजारो मोगल सैन्यांना नष्ट करून टाकले होते. महाराजांनी रोगांनी मेलेली जनावरं पाण्याच्या स्रोतात टाकून त्यांनी रोगराई पसरवली होती. त्यामुळे न लढता मोगलांचे जवळपास 40,000 सैन्य नष्ट झालं होतं. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जय शंभूराजे.